नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय की सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल हा लागलेला आहे आणि याच्यामध्ये ओव्हरऑल मेरिट लिस्ट लागलेली आहे, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट लागलेली नाही। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याच्यामध्ये गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गाचा निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण जी PDF आहे त्याची PDF पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे आणि त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी इथे कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल, तर तुम्ही तिथून डायरेक्ट डाउनलोड करू शकता। ओके, आणि तुम्हाला मी लिंक पण देईल। काही काही विभागाचे नसतील टाकले तर तिथे तुम्ही लिंकवरती जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर आपण इथं बघूया, ज्या प्रकारे बघा आता नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये परत बरीचशी तफावत आढळत आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण चला गट डची आपण आता इथे एक सॅम्पल तुम्हाला जी मेरिट लिस्ट आलेली आहे ते दाखवतो मी। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मी आता तुम्हाला घेऊन चालतो मेरिट लिस्टवरती। तर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, इथे जर तुम्ही गेलाय तर मी इथे लिंक टाकलेली आहे, या लिंकवरून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता। ओके, आणि काही लिस्ट मी डाउनलोड केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण एक बघूया। लिस्ट नंबर 1 आहे, अशा 3 लिस्ट आहेत, 1, 2 अशा 3 लिस्ट आहेत। हे ग्रुप डीचं बोलतो मी, ग्रुप डी। ओके, ग्रुप डी बद्दल बोलतो आहे। तर याच्यामध्ये इथं बघू शकता नॉर्मलायझेशन, इथं नॉर्मलायझेशनच्या आधीचे मार्क आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन झालेले मार्क। ओके, तर सुरुवात झालेली आहे टॉपरची आफ्टर नॉर्मलायझेशन 188 पासून सुरुवात आहे आणि या प्रकारे यांनी लिस्ट दिली। याच्यामध्ये कुठेही कॅटेगरी किंवा काही मेन्शन नाही, फक्त अप्लिकेशन नंबर, रोल नंबर, अप्लिकेशन नेम आणि बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन इथे मार्क्स दिलेले आहेत। तर या प्रकारे तुम्ही इथे सर्च करू शकता। तुम्हाला डायरेक्ट जर नाव सर्च करायचं असेल तर सर्चमध्ये जाऊन इथे तुम्ही सर्चमध्ये जरी सर्च टाकलं नाव तुमचं तर डायरेक्ट नाव येऊन जाईल। तर या प्रकारे रिझल्ट लागलेला आहे, पण इथे नॉर्मलायझेशनमध्ये परत तीच गडबड झालेली आहे की काही विद्यार्थ्यांचे कमी मार्क्स असून त्यांना जास्त नॉर्मलायझेशनचं बेनिफिट मिळालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचे ऑलरेडी जास्त मार्क्स होते, त्यांचे कोणाचे मार्क्स वाढलेच नाही, असं पण झालेलं आहे। तर जसं एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, 158 वगैरे तुम्ही जर बघितलं ना, आता मी ऑलरेडी लिस्ट चेक केलेली आहे, तर काही विद्यार्थ्यांचे ज्यांचे 158 आहेत ते त्यांचे 2च मार्क नॉर्मलायझेशन झाले आणि ते 160वर पोहोचले आणि काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचे 154 आहेत किंवा 156 आहेत, ते पण 160च्या पुढे चालले गेले, म्हणजे 162 झाले त्यांचे। तर या प्रकारे नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि सध्या आता विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याचशा इथे शंका उपस्थित झालेल्या आहे, कारण सरसकट मेरिट लिस्ट लावली आहे, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट आलेली नाही, त्याच्यामुळे आता इथे कट ऑफ पण प्रेडिक्ट करणं खूप कठीण झालेलं आहे। ओके, पण तुम्ही इथे बघू शकता याच्यानुसार तर कट ऑफ हायच गेलेला आहे, 188, 200पैकी 186 असे बरेचसे मुलं आहेत, 170, तर 190, 180 ते 190 दरम्यान बरेचसे विद्यार्थी आहेत। तर कट ऑफ थोडा हायच गेलेला आहे आफ्टर नॉर्मलायझेशन ग्रुप डीची जरी पोस्ट असली, पण आता बघू विभागानुसार म्हणजे जिल्ह्यानुसार आता याच्यामध्ये काय फरक पडतो। जेव्हा आता डिस्ट्रिक्ट वाईज येईल तेव्हा संपूर्ण पिक्चर इथे क्लिअर होऊन जाईल। तर आजचा आहे संडे, तर मला वाटते येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा उद्यापासून आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट वाईज पण लिस्ट, डायरेक्ट मेरिट लिस्ट इथे बघायला मिळेल। त्याच्यामध्ये तुमचं नाव, रोल नंबर आणि तुमची कॅटेगरी मेन्शन असेल। ओके, तर आता वेट करूया। तर ही माहिती होती, बाकीच्या पण लिस्ट आलेल्या आहेत, जसं ड्रायव्हरची असो किंवा OT असिस्टंट आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे, स्टाफ नर्सच्या लिस्ट आहे, संपूर्ण लिस्ट आलेल्या आहे। संपूर्ण निकाल तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। लिंक मी ऑलरेडी इथे आपली टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेली आहे आणि काही रिझल्ट पण टाकलेले आहेत। तर हीच माहिती होती। तुम्हाला नॉर्मलायझेशनबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचं म्हणणं मांडा आणि प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो। ओके, आणि सर्वांना परत एकदा विनंती, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।